नागपूर जिल्ह्यातल्या मौदा तालुक्यात एका कंपनीत झालेल्या स्फोटात 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे। एकाचा जागीच तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर इतर जण गंभीर जखमी झाले आहेत। सोमवारी मध्यरात्री 2:30 वाजताच्या सुमारास मौदा तालुक्यातल्या झुल्लर गावाजवळील श्रीजी ब्लॉक कंपनीत हा स्फोट झाला। मौदा तालुक्यातील झुल्लर गावाजवळ श्री जी ब्लॉक कंपनी हलक्या वजनाच्या विटा बनवते। सोमवारी रात्री 22 कर्मचारी रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करत असताना मंगळवारी पहाटे 2:30 वाजताच्या सुमारास एका ऑटो डंपमध्ये अचानक स्फोट झाला। या स्फोटमध्ये अनेक कर्मचारी जखमी झाले। एका कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या कर्मचाऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला। इतर कर्मचाऱ्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। नंदकिशोर कारंडे आणि ब्रह्मानंद मानेगुडधे अशी मृतकांची नावं आहेत। स्टीम लीक झाल्यामुळे ऑटो क्लिपचा स्फोट झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय। हा स्फोट इतका भीषण होता की संपूर्ण गाव हादरलं। घटनेची माहिती मिळताच कंपनी व्यवस्थापन तसंच प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले होते। परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला। कंपनीच्या माध्यमातून मृतांच्या कुटुंबियांना 30 लाख रुपयांची मदत करण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे। अचानक रात्री 3:30 वाजता हा स्फोट झाला आणि टेक्निकल कारण तर कंपनीवालेच सांगतील, परंतु स्फोट एवढा भीषण होता की ते मिसाईल सारखं त्याचे पार्ट जे 2-3 किलोमीटर पर्यंत जाऊन उडाले आहे। जीवितहानी झाली आहे। या ठिकाणी नंदकिशोर करंडे नावाचे व्यक्ती, ते या झुल्लर गावचे, आमच्या गावचे ते जावई होते, ते मरण पावले। लहान लहान त्यांना मुलं आहे। 7 लोक ऍडमिट आहे। त्यांच्या सर्व परिवाराला आणि मृतकाला संपूर्ण मदत व्हावी या ठिकाणी आम्ही सर्व सन्माननीय नागपूरला पाठवलेली आहे। उर्वरित लोकांना त्यांना चांगलं ट्रीटमेंट मिळावं यासाठी सुद्धा आमचा प्रयत्न आहे। काही ज्या बकऱ्या जनावरं मरण पावले त्यांना सुद्धा मदत मिळावी असा एक मानस धरून या ठिकाणी मी बसलेलो आहे सकाळपासून। या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की आज जे छोट्या कंपन्या येऊन येतात, तर याकडे टेक्निकल जे काही असतं, बॉयलर इन्स्पेक्शन वगैरे, ह्या सर्व ज्या टेक्निकल इन्स्पेक्शन असतात ते करून घेतलं पाहिजे, एवढंच या ठिकाणी सांगतो। आज दिनांक 6/8/2024 रोजी पहाटेला अंदाजे 3:30 वाजता या ठिकाणी जे ब्रिक्स बनवण्याचे जे कॅप्सूल आहेत, त्या कॅप्सूलचा स्फोट होऊन श्री नंदकिशोर करंडे हे जागीच मरण पावले। 8 लोकांना नागपूर येथील 7 स्टार हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे। त्याच्यापैकी एक कामगार ICCU मध्ये ॲडमिट आहे आणि 7 लोक जनरल वॉर्डामध्ये भरती आहे। हा अपघात कशा प्रकारे झाला हे तर कंपनीचे जे औद्योगिक सुरक्षा विभाग आहे ते याची तपासणी करून त्याचा निष्कर्ष ठरवतील। परंतु ही घटना अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे। एक नवीन युवक, जुल्लर येथील एक नवीन युवक या घटनेमुळे मरण पावलेला आहे। कंपनी प्रशासनानं मृतकाच्या परिवाराला 30 लाखाची मदत केलेली आहे। महाराष्ट्र शासनाला माझी विनंती राहील की मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यांना सुद्धा एक आर्थिक मदत देण्याची विनंती शासनाला मी या माध्यमातून करतो।